आवाज सर्वसामान्यांचा। सातारा जिल्हा तसेच मान तालुक्यातील नरवणे येथे नुकताच अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम पार पाडण्यात आला। गेली 50 वर्ष झाली अखंड हरिनाम सप्ताह चालू असल्यानं त्याबद्दल गावकऱ्यांनी भव्य दिव्य सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम संपन्न केला। अखंड हरिनाम पारायणाच्या शेवटच्या दिवशी एकोप्याने अख्खा गाव एकत्र येत असतो। मान तालुक्यातील नरवणे गावची वारकरी संप्रदायी गाव म्हणून अशी ओळख आहे। गेली 40 वर्ष झाली या गावाचे आणि माझे घनिष्ठ संबंध आहेत असे बंडा तात्या कराडकर यांनी उद्गार काढलेत। मान तालुक्यातील नरवणे गावात 425 वाचक आहेत। या गावातील पुणे मुंबई बाहेर गावी नांदायला गेलेल्या माहेर वाशिणींचे फार मोठं योगदान लाभत असते। या माहेर वाशिणींनी नरवणेच्या लेकी म्हणून संकल्प ग्रुप तयार केला असून या ग्रुपच्या माध्यमातून सर्व गावच्या माहेर वाशिण एकत्र येत असतात। एक आर्थिक जबाबदारी स्वीकारून आपल्या गावातील अखंड हरिनाम सप्ताहाला चांगलीच रंगत आणत असतात। या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त गावात 50 झाडे लावून गावकऱ्यांतर्फे वृक्ष लागवड करण्यात आली। या पारायणाची सुरुवात आणि मुहूर्तमेढ कोणी रवली असेल तर ती दत्ता महाराज गोडसे यांनी आज हा भव्य दिव्य सोहळा त्यांच्या माध्यमातून पार पडत आहे असे जाणकार मंडळी सांगत आहेत। हे गाव सर्वधर्मीय एकोपा असणारे नरवणे गाव म्हणून ओळखले जाते। 1975 साली 8 जणांनी 5-5 रुपये असे 80 रुपयांवर पहिले पारायण सुरू केले। या आर्थिक गोष्टीला टक्कर देत आज मितीला गावामध्ये एकोप्याचा वटवृक्ष उभा राहिल्यानं गावकरी तसेच जाणकार मंडळी समाधानी आहेत। अशा तऱ्हेनं अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटी माहेरवाशीण महिला पुरुष बालगोपाळ सर्व गाव एकोप्याने एकत्र येऊन गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पाडत असतात। ही सांप्रदायिक आगळीवेगळी परंपरा या नरवणे गावात दिसून येत आहे। पाहुयात मायभूमी न्यूज ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। तर आता आपण आलो आहोत नरवणे मान तालुका नरवणे गावात। आज इथे 9 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह पार पडला आणि 50 वर्ष सुवर्ण महोत्सवी दिवस आज आहे। तर आपण आज जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून कार्यक्रमाची काय रूपरेषा, काय सांगाल का? रामकृष्ण हरी। अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 50व्या वर्ष सुवर्ण महोत्सवी सोहळा संपन्न होत आहे। या ज्ञानेश्वरी पारायणासाठी 425 वाचक आहेत। आणि बोला, काय सांगाल? या ज्ञानेश्वरी पारायणासाठी 425 वाचक इथं उपस्थित होते। अनेक बाहेरगावावरून नांदा गेलेल्या काही मुलीसुद्धा ज्ञानेश्वरी वाचनासाठी इथं आलेल्या होत्या। मुंबई पुण्यावरून बाहेरच्या शहरामध्ये राहणारी सगळे या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचनासाठी आलेले होते। काय सांगा? आमचं नरवणे गाव येथे हा गेले 49 वर्षीय हरिनाम अखंड सप्ताह ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह चालू आहे। यावर्षी हे 50वं वर्ष आहे। सुवर्ण महोत्सव सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे। यामध्ये सर्व ग्रामस्थांची माहेरवाशीण यांचे सर्वांचे एकदम योगदान चांगलं लाभलेलं आहे आम्हाला। आणि हा अतिशय मोठ्या प्रमाणात हा सुवर्ण महोत्सव सोहळा आजची त्याचा सांगता समारोप आहे। गेले शुक्रवार 8 ऑगस्टपासून हा सप्ताहाचा। मला सांगा, माहेरवाशीण किती माहेरवाशीण इथं आले होत्या? काय त्यांचं काय तुम्ही ते काय महत्त्व आहे त्याचं या गावात माहेरवाशीणचं? 165 माहेरवाशीण आले होते। बरं, त्यांनी एक असं केलं होतं, त्या माहेरवाशीणीनेच संकल्प केला होता की आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला, ग्रुप केला होता आणि त्याच्या मार्फत त्यांनी आपसात ते व्हॉट्सअपवर करून सर्वांनी ठरवलं आपण वाचायचं। व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते एकत्र आहे आणि त्यांनी ठरवलं की असं गावामध्ये सगळ्या सुवर्ण महोत्सवी सोहळा आहे। त्या सुवर्ण महोत्सवात त्यांचंही आपलं योगदान लावावं म्हणून वाचक म्हणून पण उपस्थित त्याप्रमाणे त्यांनी या पारायणासाठी 50,000चा भांडी सेट दिलेला आहे। 50,000चा भांडी सेट त्यांनी या पारायण सोहळ्यासाठी दिलेला आहे। बरोबर, कायमची आठवण राहावी, स्मरण राहावं यासाठी नरवण्याचे लेखी या ग्रुपवरून काय केले त्यांनी हे योगदान दिलेलं। नरवण्याच्या लेखी म्हणजे माहेरवाशीण आहेत म्हणून त्यांनी ह्या सप्ताहामध्ये हिरिरीनं भाग घेऊन त्या सप्ताहाचा कार्यक्रम मोठ्यात मोठा कसा होईल, चांगला होईल, सर्वांना आनंद कसा मिळेल अशा पद्धतीने त्यांनी खूप प्रयत्न केले आणि भरभरून सहकार्य याच्यासाठी केलेलं आहे त्यांनी पण। तसेच मुंबईकर ग्रामस्थांनी पण खूप मोठ्या पद्धतीने सहकार्य करून हा सप्ताह एकदम उत्साहात पार पाडला आहे। आज आता शेवटचा दिवस आहे। काय 9 दिवसात काय म्हणजे नवीन काय म्हणजे तुम्ही केलं? 50 वर्ष झाली या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये
काकडा हरिपाठ विना हा हरिनाम सप्ताह रात्रंदिव 24 तास 9 दिवस बर यानंतर भव्य दिव्य दिंडी सोहळा निघणार आहे. अच्छा सर्व नरवणेकर ग्रामस्थ त्यामध्ये सहभागी होणार आहे. त्यामध्ये सर्व तरुण मंडळी असतील, सर्व मंडळ असतील, अच्छा त्यामध्ये सर्व हिरिरीने भाग घेत आहेत. अच्छा आणि या ठिकाणी 3 ठिकाणी दहीहंडी बांधली जाते. अच्छा ते दहीहंडी सुद्धा 4 माळे लावून ते दहीहंडी फोडली जाते. बर या पारायणातल्या एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की हा जो विना घेतला जातो हां हे सर्व तरुण मंडळी 7 तरुण मंडळी होते ना, त्यांनी दररोज रात्री ती विना घेत होते. त्यांनी विण्याची सेवा केली आहे. तरुण मंडळी असून सुद्धा त्यांनी सलग 9 दिवस त्यांनी या विण्याची सेवा केलेली आहे. काय सांगतो ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. बरं काय मी काय गावात बघतोय मोठमोठ्या गावात विना असा सप्ताह असा ठेवलेला असतो हां, किंवा पैसे देऊन लोक ठेवली जातात. हां हां पण ह्या तरुण मंडळींनी स्वतःहून हिरिरीने भाग घेऊन आणि ते दररोज रात्री सेवा विण्याची सेवा करतात. विण्याची सेवा देतो पारायण सोहळ्याची सुरुवात हां मूर्तिमेळ रोवली ती आमचे गुरुवर्य दत्ता महाराज गोडसे अच्छा हां गोडसे महाराजांनी आम्ही लहान असल्यापासून ही मूर्तिमेळ रोवली आणि ह्या भव्य दिव्य सोहळा हे असल्यावर सर्वेश्वर मंदिर, हे सर्वेश्वर मंदिर सुद्धा बांधण्याचं योगदान त्यांचं होतं. त्यांच्या संकल्पनेतून हे सर्वेश्वर मंदिर उभं राहिलं. आणि त्याचबरोबर आता हा भव्य दिव्य सोहळा पारायण सोहळा आपल्याला बघायला मिळतोय. तो त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा सोहळा आता संपन्न होतोय. या सोहळ्यामध्ये विशेष करून सर्व नामदेव महाराजांची औषध, तुकाराम महाराजांची औषध, वास्कर, त्याचबरोबर युवक मित्र बंडातात्या कराडकर, महाराष्ट्राचे व्यसनमुक्ती संघाचे अध्यक्ष असणारे बंडातात्या कराडकर अशा महानुभावांच्या या ठिकाणी कीर्तनाचा लाभ नरवणेकरांना मिळालेला आहे. पांडुरंग महाराज गुले, पांडुरंग महाराज गुले असतील, गाथा महाराज गुले, उमेश दसरथे महाराज अशा महानुभावांच्या या ठिकाणी कीर्तन सेवा झालेल्या आहे. आणि धार्मिक कार्यक्रमाच्या वेळेला आमचं मोठं गाव असून सुद्धा एकोप असतो सर्वांचा एकोपा सर्वांनी मिळून केलं म्हणून झालं. गाव म्हणजे आणि त्या गाव करेल म्हणून एवढं मोठं झालं. सर्व समाजाचे 50 वर्षाच्या 1975ला बर पहिलं पारायण झालं. त्यात आम्ही 16 वाचक होतो. आर्थिक परिस्थिती अति नाजूक होती. फक्त प्रत्येकी 5 रुपये करून 80 रुपयाच्या भांडवलात आम्ही पारायण चालू केलं. त्याला बाहेरून परत मदत म्हणून 500 रुपयात पहिलं पारायण झालं. बरं त्यामुळं आर्थिक परिस्थितीची टक्कर देत आजपर्यंत आम्ही जे रोप लावलं होतं त्याचा आज वटवृक्ष झाला. आम्हाला याच वेळा पाहायला मिळाला. त्याच्यापेक्षा स्वर्गीयानंद दुसरा नाही. म्हणजे तुम्ही 80 रुपयेपासून पारायण सुरू केलं. 80 रुपयेपासून म्हणजे फार कौतुकास्पद गोष्ट आहे. मी एवढं म्हणजे स्ट्रगल करून म्हणजे टिकवलं आहे सगळ्या पारायण गोष्टी. म्हणजे पुढं तुम्हाला कसं म्हणजे काय त्रास झाला? त्रास काय सामाजिक कंटकाकडून त्रास झालाच. बरं आर्थिक त्यांचं पहिली 2-3 वर्ष बासत गेली. पण आमच्या कामाचं स्वरूप जेव्हा लक्षात आलं सर्वांच्या गावकरी किंवा आमचे ग्रामस्थ मुंबईवाली जे काय मंडळ होती त्यानंतर परत आम्हाला आर्थिक परिस्थिती नाही जाणवली. बरं आम्ही आणि त्यात आम्ही इतके म्हणजे या गावातील म्हणजे धर्मीय परधर्मीय जाती आंतरजातीय सर्व धर्म लोकांनी मिळून हे पारायण आम्ही इतक्या उत्सवात आतापर्यंत साजरं केलं. हे म्हणजे आसपासच्या लोकांना तसं म्हणजे एक प्रोत्साहन दिलं आम्ही की बाबा असं पारायण करा. ओके. आता तुम्ही म्हणला किती सुरुवातीला वाचक बसले? 16 पहिलं तुम्ही प्रत्येकाकडून 5-5 रुपये काढले. 16-85 ते तिथून तुम्ही सुरुवात केली. पारायणाची सुरुवात. म्हणजे त्यावेळी तुम्हाला काय वाटलं आपण 80 रुपयावर सुरुवात करतोय? नाही काय होतं आमचे जे काय आम्ही जे काय होतकरू मंडळी होतो की ज्यांना वाटत होतं आपण पारायण इतर गावात आम्ही जायचो मदतीला पारायणाला टाळकरी म्हणून. तर त्यावेळेस आपण काय करू नये एक आम्ही एक मानसिक आमच्यातले परमपूज्य वैकुंठवासी सदाशिव बापू महामुनी हे आमचे प्रेरणास्थान. त्याने एक कंबर कसली आणि आम्हाला सांगितलं काय नाही आपण करायचंच हे भले काय होत नाही. भले आपण 4 रुपये परत आपल्या कर्जात आपण परत फेडू परत सुरुवात करून देऊया पुढं काय होतं ते बघूया. आणि त्यांच्या प्रयत्नाला आणि आमच्या साथीला असं यश भगवंतानं दिलं की या क्षेत्रात आम्ही आता मला वाटतं आम्ही यशस्वी झालो. ओके. ठिकाणी दहीहंडी बांधलेली असते. त्या ठिकाणी तरुण मंडळी
चार माळे लावून ते दहीहंडी फोडतो. अतिशय एकजुटीनं ते काम करतात. आणि ही दिंडी परत माघारी आल्यानंतर या ठिकाणी आरती होते. दिंडी 4 माळ्याची असते, त्याला काय म्हणजे म्हणजे मानधन किती असतं, किती बांधता काय असं काय नाही. स्वयंप्रेरणा निरपेक्ष आणि स्वयंप्रेरणा हे सगळे तरुण मंडळी काम करत असतात. अच्छा. आणि मग इथं आल्यानंतर सगळ्या ग्रामस्थांना महाप्रसादाचा आस्वाद दिला जातो पूर्ण गावात. पूर्ण गावात. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.